नमस्कार। एक कलकत्त्याची महाकाली या देशातल्या राक्षसाईले उरून पुरून राहिली। जे राक्षस या देशातली लोकशाहीचा सत्यानाश करून राहिले। या देशाची लोकशाही सत्यानाश करण्यामागं या देशातला निवडणुका पारदर्शक व्हाव्या आणि शांततापूर्ण व्हाव्या याच्यासाठी काम करणारी एक संवैधानिक संस्था आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। ते ज्या ज्या राज्यात निवडणूक आहे तिथं SIR नावाची एक नवीन मोहीम राबवणं चालू आहे। SIRचं ठीक आहे लोकायले सांगासाठी असं आहे का जे काही मेलेले लोक आहे, जे काही चुकीनं टाकण्यात आलेले लोक आहे किंवा दुसरीकडचे लोक आहे ते आम्ही गहाय करू, पण त्याची कोणतीही शहानिशा न करता अनेक जिवंत लोकायले SIRच्या पद्धतीत मारून टाकलं। म्हणून कलकत्त्याची महाकाली या देशाच्या सुप्रीम कोर्टात गेली। तुम्हाला सांगतो इंडिया आघाडीची प्रमुख इले करायला पाहिजे। जर तुमच्याकडून होत नसन तर इले करा। ही भारतातली पहिली मुख्यमंत्री आहे जी सुप्रीम कोर्टात डिबेट करून राहिली न्यायाधीश वकिलांसोबत, आणि ते म्हणते का या देशाचं इलेक्शन कमिशन न डेमोक्रेसी इकून टाकली आहे, यानं डेमोक्रेसी तिचा सत्यानाश केला आहे। हे जिवंत लोकायले मेलेलं दाखवते। तिनं अख्खेच्या अख्खे लोक ठीक आहे ट्रेनमध्ये भरून आणले। त्या लोकायले अडवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी अमित शहानं दिल्लीची पोलीस लावली, तर त्या पोलिसावर जाऊन पडली हे ठीक आहे। आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस सूर्यकांत साहेबाच्या समोर डिबेट करते, आणि डिबेट बी इंग्लिशमध्ये करते। ह्या फरक आहे डुप्लिकेट डिग्रीवाल्याचा आणि शिकलेल्या ओरिजिनल डिग्रीवाल्याचा। जे बाई स्वतः थाटाबुटात राहत नाही, पण या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून साध्या स्लीपर चप्पलवर न साध्या पांढऱ्या साडीवर राहते आणि आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहे। मी तर म्हणतो पूर्ण इंडिया अलायन्सच्या लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे ठीक आहे। ममताताई तुम्ही दिल्लीत मोठं आंदोलन उभं करा लोकशाही बचावच्या विरोधात, तुमच्या मागं सर्व लोक राहील ठीक आहे। एकला चलो रे एकला चलो रे हे गाणं आहे, तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं। हे गाणं रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं एकला चलो रे, पण तुम्ही एकट्याच चालून राहिल्या, तुम्ही एकट्याच अमित शहा मोदीले उरून पुरून राहिल्या। हे मात्र कमालीची गोष्ट आहे। ज्या परिस्थितीत कोणी विरोधात बोलायला तयार नाही, CBIची धाड आली ठीक आहे तुमच्या ऑफिसवर, तर तुम्ही तुटून पडल्या। आणि या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, SIR पद्धत थांबली पाहिजे। SIR मध्ये जे जे चुकीचं होत आहे ते ठीक आहे पारदर्शकपणे झालं पाहिजे असं म्हणणं आहे, आणि निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे। याच्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले शेवटी सुप्रीम कोर्टाने झापलं आणि गाईडलाईन दिली का ही SIR पद्धत होत नसत तर बंद करा। हे SIR पद्धतीत तुम्ही ज्या मेलेल्या माणसाले गायलं, हे गायलं कसं, तुम्ही कोणा पुऱ्यावर गायलं, तर सुप्रीम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापाशी उत्तर सुद्धा नाही। हे आताच नाही, याच्या अगोदर ठीक आहे अनेक राज्य घेऊन गेले पण ऐकून नव्हतं राहिलं। आज एक मुख्यमंत्री स्वतः ठीक आहे वकील न लावता स्वतः भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी उभी राहिली। खरंच ठीक आहे खरंच सेल्यूट मारतो मी ममता बॅनर्जीले, का ती खरंच अख्ख्या राज्यातले मुख्यमंत्री आमदार खासदार थर्र भिवून आहे ठीक आहे का हे ED CBI तर नाही पाठवण। हे किती संवैधानिक संस्थाचा गैरवापर करते, पण ही काही भेतच नाही। ED CBI आली त्याच्या उरार, CBIचा प्रमुख विमान त्यानं कलकत्त्याला उतरला, त्याला तिथूनच उचलून जेलमध्ये टाकते। इतकी भयानक बाई मी नाही पाहिली ठीक आहे। हिनं आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर याचं ठरवलं आहे, आणि हिनं पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या ठीक आहे। हिनं अनेक वेळा आपले नगरसेवक वगैरे हे बिनविरोध निवडून आले, तर याच्या विरोधात BJP सुप्रीम कोर्टात पर्यंत गेली, आणि महाराष्ट्रात बिनविरोध आले तर मग मात्र हे सुप्रीम कोर्टात गेले नाही। असं दुपट्टी धोरण BJPचं आहे। तुम्हाला जे ममता बॅनर्जीनं ते डिसिजन घेतलं सुप्रीम कोर्टात जायचं हे आवडलं का, खालतं कमेंटमध्ये सांगा। अशीच रणरागिणी जशी इंदिरा गांधी होती तसेच गुण हिच्यात आहे ठीक आहे, आणि यांनी समोर भारताचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे ठीक आहे, आणि या देशाची डेमोक्रेसी वाचली पाहिजे याच्यासाठी यानं पुढाकार घ्यायला पाहिजे असं मला वाटते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।